नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण कोथिंबीर वडी बनवण्याची अगदी सोपी पद्धत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मी या ठिकाणी एक जोडी कोथिंबीरीची घेतली होती. स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहे कोथिंबीर. चाळणीमध्ये नितळत ठेवली होती मी. छान अशी मस्त कोरडी झालेली आहे आपली कोथिंबीर. पहा, छान हिरवीगार कोथिंबीर आहे एकदम. आता मी याला बारीक एकदम कट करून घेणार आहे. हे पहा, मस्त हिरवीगार आहे कोथिंबीर. आता एकसारखी करून मी ह्याला बारीक अशी कापून घेते. कोथिंबीर अशी बारीक कापून घेऊया. कोथिंबीरीने आपलं पचन देखील सुधारतं. आपल्याला गॅसेस नाही होत कोथिंबीरने. कोथिंबीर शरीर थंड ठेवायला देखील मदत करते आपलं. तसंच कोथिंबीरीमध्ये लोह, कॅल्शियम देखील चांगलं असतं. तर पहा, आपली कोथिंबीर छान अशी बारीक कट करून झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. मस्त अशी कट करून घेतलेली आहे कोथिंबीर. मी आता हिला एका ह्याच्यामध्ये काढून घेतलेली आहे, परातीमध्ये. पहा, परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता याला काय काय मसाले टाकणार आहोत ते पाहूया आपण. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ, मिरची, लसूण वाटून घेतलेलं आहे मी, ओवा घेतलेला आहे, लाल तिखट, मीठ, पांढरे तीळ आणि हळद घेतलेली आहे. तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. पाहूया आता. ओवा थोडासा हातावा असा हे करून टाकते. त्याने काय होतं, ओव्याचा सुगंध छान असा त्यामध्ये उतरतो. तर पहा, आता आपण यामध्ये तीळ टाकणार आहोत थोडे, आणि थोडेसे ठेवूया साईडला. थोडे तीळ साईडला ठेवलेले आहे. आता यामध्ये मिरची, लसूण वाटून घेतलं होतं ते टाकून देऊया. लाल तिखट घालते चवीप्रमाणे. लाल तिखट नाही घातलं तरीसुद्धा चालेल. थोडंसं हळद टाकते. नुसती हिरवी मिरची जास्त टाकली तरीसुद्धा चालू शकते. मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे. आता हे सर्व आपल्याला मसाले छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते छान असे कोथिंबीरमध्ये छान असे मुरले जातील. पहा, छान असे स्मॅश करून घ्यायचे आहेत. हातानेच आपण त्याला छान असं मस्त हे करून घेणार आहोत. पहा, त्याने काय होतं, छान असं त्यामध्ये मसाले आपले मुरले जातात आणि चव देखील छान लागते. आता यामध्ये 1 वाटी बेसन घेतलं होतं ते घालून घेते, आणि तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने वडीला कुरकुरीतपणा येतो, तर म्हणून तांदळाचं पीठ टाकलं आहे मी. तर छान असं आपण ह्यामध्ये पाणी न घालता सुक्कंच असं मळून घेणार आहोत. स्टार्टिंगला पाणी लागेल तसं ॲड करायचं आहे आपल्याला ह्यामध्ये, नाहीतर पातळ देखील होऊ शकतं आपला गोळा. पहा, लागेल तसं पाणी यामध्ये थोडं थोडं ॲड करून मी असं मळून घेतलेला आहे गोळा. पहा, आता यामध्ये थोडंसं तेल घालून घेते. हे पहा, तेल घालून घेतलेलं आहे मी. एक प्लेट घेतलेली आहे आता या ठिकाणी. पहा, त्यामध्ये आपण जे तीळ ठेवले होते थोडेसे ते यामध्ये टाकून घेते अशा पद्धतीने, आणि कोथिंबीरीचं असं गोल हे केलं आहे. पहा, आता याला आपण गार्निशिंगसाठी असे तीळ लावून घेऊया. छान लागतात, दिसायला छान वाटतात. तर चाळणीला तेल लावून घेते मी. आपण यामध्ये वाफवायला ठेवणार आहोत, मध्ये आपण वडी ठेवणार आहोत. तर त्याला तेल लावून घेतलेलं आहे मी. हे पहा, दुसरी 2 वळकुटे झालेले आहेत. 1 जोडी कोथिंबीर घेतली होती मी. तर पहा, त्याला देखील असं पद्धतीने तीळ लावून दोन्ही वड्या ठेवून देऊ. यामध्ये एक टोप तापायला ठेवलं होतं पाणी. टोपात छान अशी मस्त उकळी देखील आलेली आहे, आणि त्यामध्ये लिंबू टाकलेला आहे, कारण टोप काळा पडू नये म्हणून. जर्मनचा टोप असल्यामुळे त्यावर असं झाकण ठेवून द्यायचे पॅक, जेणेकरून हवा जाणार नाही बाहेर. पहा, आणि 15 ते 20 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. 20 मिनटानंतर छान झाकण काढून दाखवतो तुम्हाला. पहा, मस्त असं आपली वडी छान शिजलेली आहे. पाहू शकता, सुरी घालून बघते, थोडंसुद्धा चिकटत नाही आताला. याचा अर्थ आपली वडी छान अशी शिजलेली आहे. आता मी कट करून घेते ह्याला. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने जाड पातळ काप करू शकता. पहा, अशा पद्धतीने कट करून घेऊया आपण. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, सर्व वडी अशा पद्धतीने कापून झालेलं आहे. आता आपण तेल तळून घेऊया तेलामध्ये टाकून. पहा, आणि तेलाचा गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे, आणि छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये वड्या सोडायच्या एक एक करून, आणि छान अशा फ्राय करून घ्यायच्यात मस्त. स्टार्टिंगला त्यामध्ये आपल्याला झाऱ्या वगैरे नाही घालायचा, कारण की त्या फुटू देखील शकतात. तर थोड्याशा सेट झाल्या की नंतर त्यामध्ये झाऱ्या घालून अशा पलटी मारून घ्यायच्या, आलटी पलटी करून थोड्या, आणि
तीळ टाकून खूप छान लागतात. असे वरून तीळ लावले की पहा दिसायला छान वाटतात आणि खायला देखील तीळ चांगलेच असतात शरीरासाठी. तर पहा छान मस्त अशी भाजलेली आहे आपली वडी. थोडीशी अजून मी लालसर करते. पहा दोन्ही साईडने मस्त व्यवस्थित असं मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला वडी. पहा मी आता काढून घेते, तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. उरलेले मी नंतर फ्राय करणार आहे. हे पहा छान मस्त अशी कुरकुरीत वडी झालेली आहे. पहा तोडून दाखवते, माझी मुलगीसारखी मध्ये मध्ये करते. पहा अगदी कलर देखील छान आलेला आहे, पाहू शकता. खायला देखील तेवढीच खमंग लागते ही वडी. तर अशा पद्धतीने आवडली तर नक्की करून पहा आणि तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत देखील रेसिपी नक्की शेअर करा. तर पहा कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल थँक्यू.